ज्ञानदीप लावू जगी। धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरोधर। ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी। तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुतो वासर उत्सव काळ। ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी। एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार। निर्गुण निराकार आकारले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी। विठ्ठला 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 हॅलो 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 विको बिलकुल विको पूर्ण कमी, सगळं विको काढून टाका। गेन जात विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दूसरे चरण संतसिया, दूसरे चरण संतसिया। चक्रवाले कटे का विस्तार, चक्रवाले कटे का विस्तार, चक्रवाले कटे का विस्तार। धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम। श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठला तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, श्री साथ। दया माझे दंडवत, 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 दया माझे दंडवत। तीन वीर
अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयांच्या अवताराचं प्रयोजन आणि वर्णन या अभंगात करतायत. विठाला विठाला विठाला. आपण यापूर्वी सायंकाळची कीर्तन करायचो. गत वर्षीपासून सकाळची जन्माचंच आपण कीर्तन करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी मीच कीर्तन केलं होतं, आधी मीच केलं होतं. गेल्या वर्षी हाच अभंग होता. पण आता जन्माचाच हा अभंग असल्यामुळे अभंग बदलता येत नाही. माझ्या गावात मी 17 वर्षी याच्यावर चालवलं होतं. आपलं दुसरंच आहे म्हणजे अजून 15 तरी भेव नाही है ना. विठाला विठाला भगवान दत्तात्रय त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. सकल संतांचा जर विचार केला ना, संतांचे अभंग घ्या, देवत्वाच्या आरत्या केलेल्या अभंग पाहायला मिळायचे नाही. पण एकनाथ महाराजांनी स्वतःहून भगवान दत्तात्रयांच्या आरतीचं रेखाटन किंबहुना आरती स्वतःहून अक्षरबद्ध केली की जी आजही संप्रदायामध्ये तेवढ्याच आदराने गायली जाते. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. एक लक्षात घ्या, मी पुढे बोलेलच. भगवान दत्तात्रयांच्या अवताराचं वैशिष्ट्य असे विचार केला तर अवतार भरपूर आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे एवढे त्याचे अवतार आहेत. अवतार अनंत आहे तर मी नावं घ्यायची किती नेमकी. अनंत अवतार घेतले त्या परमात्म्याने. पण ऐका, जेवढ्या जेवढ्या अवताराच्या कथा तुम्हाला पाहायला मिळतील ना, त्या सगळ्या अवताराच्या कथा घ्या. जेवढे जेवढे भगवान परमात्म्याचे अवतार झाले त्या सगळ्या अवताराच्या जन्मकथा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता याच्याही पुढे जाऊन बोलतो, या सगळ्या अवतारांच्या जन्मकथा जशा तुम्हाला ऐकायला मिळतील तशा सगळ्या अवतारांच्या तुम्हाला निजधाम गमनाच्या कथा सुद्धा ऐकायला मिळतील. रामनवमीला आपण रामप्रभू जन्माला आला जन्मकथा ऐकतो. कृष्ण परमात्मा गोकुळाष्टमीला जन्माला आला आपण जन्मकथा ऐकतो. रामकृष्णांची जन्मकथा जशी आपण ऐकतो तशी रामकृष्णांची आपण निजधामाची कथाही ऐकतो. कृष्ण परमात्म्याला व्याधाचा बाण लागला, परमात्मा निजधामाला गेला, बरोबर ना. राम परमात्म्याने शरीरमध्ये समर्पित केलं शरीर आपलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, भगवान परमात्म्याने जेवढे जेवढे अवतार घेतले त्या सगळ्या अवताराच्या तुम्हाला जन्मकथा ऐकायला मिळतील. आणि त्याचबरोबर सगळ्या अवताराच्या निजधाम गमनाच्या कथाही ऐकायला मिळतील. पण भगवान दत्तात्रयांचा एकमेव अवतार असा आहे, फक्त जन्माची कथा आहे, निजधाम गमनाची कथा नाही. याचं कारण असे, भगवान दत्तात्रय आजही आपल्यामध्ये आहेत. विठाला जन्मप्रसंगात त्याच्यावरती मी बोलून जाईल. ऐका, भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव भारतभर साजरा केला जातो. वारकरी संप्रदायामध्ये विशेषतः तो कीर्तनाच्या किंबहुना भजनाच्या माध्यमातून साजरा केला जातो. तीनही देवांचं एकत्रीकरण हे आहे या अवताराचं वैशिष्ट्य. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तीनही कार्य 3 देवतांकडे. ब्रह्मदेवाकडे आहे उत्पत्ती, विष्णूंकडे आहे स्थिती म्हणजे पालन, आणि भगवान शंकरांकडे आहे संहार म्हणजे लय. पण या भारत भूमीमध्ये
एक पतिव्रता अशी होऊन गेली. हे 3 अवतार जिने पातिव्रत्याच्या बळावरती एक केले आणि आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तिने लहान लहान बाळांसारखे खेळवले. ती पतिव्रता म्हणजेच अनसुया माता. विठाला पूर्ण चराचर जीवसृष्टीचा जर विचार केला ना तर इथं येणाऱ्याचे 3 वर्ग केलेले आहेत. एक जीव, दुसरा देव आणि तिसरा संत. ऐका आता, मी एक सांगितला जीव म्हणजे तुम्ही आम्ही, देव म्हणजे भगवान परमात्मा आणि 3 संत. तीन रूपात याची विभागणी संत साहित्याने केलेली आहे. पण ऐका, प्रत्येकाची येण्याची कारण मात्र भिन्न आहेत. प्रत्येकाची कारण भिन्न आहेत. संतांना विचारा तुमच्या अवताराचं प्रयोजन काय. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, उद्धरया जन जड जीवा. जीवाला विचारा, त्यातली त्यात मनुष्य देहाला आलेल्याला विचारा तुझ्या अवताराचं तुझ्या जन्माचं प्रयोजन काय. तर संत सांगतात मनुष्याच्या जन्माचं प्रयोजन जर काय असेल ना तर एकच आहे. काय? जेणे तू जोडसी नारायण. म्हणजे लक्षात घ्या, संतांचं अवतार प्रयोजन आहे उद्धरया जन जड जीवा. जीवसृष्टीमधील सकल जीवापैकी मनुष्य देहाचं जन्माचं प्रयोजन आहे जेणे तू जोडसी नारायण. आणि भगवान परमात्म्याच्या अवताराच्या प्रयोजनाचा जर विचार केला तर ते प्रयोजन आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. विठ्ठला स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलतो. स्वतः परमात्मा गीतेमध्ये बोलतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस मी अवतीर्ण होतो. अवतीर्ण म्हटलंय, अवतरती इति अवतरः. याचा अर्थ होतो वरून खाली येणे. अवतरित होणे म्हणजे काय? वरून खाली येणे. तसं तर ते ब्रह्म आहे. ते काय? ब्रह्म आहे. पण निर्गुण निराकार असणारं ब्रह्म सगुण साकार बनतं. त्याला कारण जर काय असेल ना तर स्वतः परमात्मा बोलतो त्याला एकमेव कारण एकच आहे, धर्माची पुनःस्थापना करणं. आता याचा पुन्हा बारकाईने जर विचार केला ना तर एक लक्षात घ्या, धर्माची स्थापना तशी एकदाच. धर्माची स्थापना एकदाच. पण त्याच धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते, म्हणून शब्द कसे आहेत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. सूर्य मावळला याचा अर्थ सूर्य संपला असं होत नाही. सूर्य मावळला याचा अर्थ तो ढगाच्या आड गेला, पुन्हा तो ढगापासून वरती येणारच आहे. पण हे झालं उदयास्त. ह्या नैसर्गिक क्रिया आहे. या नैसर्गिक क्रिया आहे. पण बऱ्याच वेळा आपण असं पाहतो, पहा, भर पावसाळ्यात जर भर दुपारचेच ढग जमा झाले तर सगळं अंधकारमय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर ना? याचा अर्थ तो सूर्य लोपला असं होतं का? नाही. तो ढगाने आच्छादिला गेला. एकदा ढग बाजूला गेले की सूर्य आहे असाच आहे, त्यात बदल नाही. तसा धर्म आहे असाच आहे. त्याच्यामुळे त्याची पुन्हा पुन्हा स्थापना नाही. त्याची आलेली ग्लानी दूर करणं याकरता भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. विठाला त्याच धर्माची तत्व तुम्हा आम्हाला कळावीत याच्या करता तीच धर्माची तत्व स्वजीवनामध्ये अंगीकृत करून जगाला, बाबांनो तुम्ही आता या वाटेवरती चाला, या हे सांगण्याकरता येतात ते संत. मी शब्द प्रयोग काय केला ते लक्ष असेल ते कळेल. त्याच धर्माची तत्व स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकृत करून, याचा अर्थ आधी केले
मग सांगितले. तसं आधी वागतात म्हणण्यापेक्षा ही धर्मतत्व कशी आहेत ती जगाला वागून जे दाखवतात ते संत. म्हणजे एक लक्षात घ्या, जसं आता संतांनी धर्माचरण केलंच पाहिजे असं काय नाही. लागो नेदी पाप पुण्यांगा या अवस्थेचे संत आहेत. विठाला 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 विठाला. ऐका, गत वर्ष आपण याच्यावर बरंचसं बोललोय त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मला एवढंच सांगायचे, पाप पुण्याने तयार झालेला तुमचा आमचा देह आहे. पाप पुण्याने तयार झालेला तुमचा आमचा देह आहे. त्यामुळे पुण्याची कर्म जी केली त्याची चांगली फळं आणि जे पाप केलं त्याची वाईट फळं भोगण्याकरता तुम्हा आम्हाला यावं लागणारच आहे. मग त्या पाप पुण्याचा एकत्रीकरणातून जर आपला देह आहे, पण संतांचा जर विचार केला ना तर महाराज काय बोलतात, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप लागोने दी पाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य लागोने दी पाप पुण्य. महाराज बोलतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य अंगा. आता ऐका, बारीक लक्ष असेल तर सगळ्यात महत्वाची शंका, महाराज लागोने दी पाप अंगा इथपर्यंत म्हटलं तर ठीक आहे, बरोबर ना. लागोने दी पाप म्हटलं तर इथपर्यंत ठीक आहे, पण लागोने दी पुण्य अंगा आणि आम्ही तर म्हणतोय पुण्याची गणना कोण करी. हे कसं सांग बाबा म्हणू. आता तू सांगायला ना आम्ही ऐकायला. ऐका, जीवाने पापाला भ्यावं, जीवाने पापाला जरूर भ्यावं. ऐका ऐका ऐका, याच्या पुढे जाऊन बोलतो. तुमचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल ना तर जन्मदात्या बापाला भ्यायला शिका. आणि परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल ना तर विश्व ज्याने निर्माण केलं त्या जगत नियंत्याला भ्यायला शिका. तुमचा संसारही चांगला होईल आणि तुमचा परमार्थ सुद्धा चांगला होईल. असं बोललं की टाळ्या वाजवीत येते, पण वाजवणार बी कधी कधी बापाला बाप म्हणतात का नाही, आलंय मोठा गोळ आहे. आता हे तुम्ही म्हणताल आलं का, मला ती थोडं स्पष्ट बोलायची सवय असल्यामुळं मग ते काय ठरवून बोलत नाही, पण आता जसं पुढून येईल तसं मी आपलं बोलत राहतो. ऐका, महाराज लागोने दी पाप इथपर्यंत आम्ही मान्य करू, लागोने दी पुण्य हा काय प्रकार आहे तर ऐका, आपलं मूळ स्वरूप आहे ना, मूळ स्वरूप हे पाप पुण्याच्या पलीकडचं. शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे मी वरी, सत्वही नाही, रजही नाही, तमही नाही. तामशीला आपण म्हणतो निव्वळ बावळट हे, मूर्ख हे. राजसाला म्हणतो त्यातले त्यात हे बरे, आणि सत्ववाला भेटला तर आपण काय म्हणतो याच खरे. पण अध्यात्म सांगतं तामसी कामाचा नाही, राजसी कामाचा नाही, सात्विकही कामाचा नाही. का? याचं कारण असं आहे, तुम्ही या तिघांच्या पलीकडचं आहेत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशामुळे?
घेऊन या छंद माझे माझे परिणाम काय पाप पुण्य अंगी घेतले जडून. हे बळच जोडून घेतलं. पापही नव्हतं आणि पुण्यही नव्हतं. मला तुम्हाला एवढं सांगायचे महाराज, लागोनिधी पाप इथपर्यंत ठीक आहे, पण लागोनिधी पुण्य हा काय प्रकार आहे? ऐका. शर्ट, अंगातला कपडा मलिन झाला, मलिन मलिन कळतंय ना, डाग पाळला म्हणून. बरं मळला तर मळला चालते, तुम्हाला कळला ना शर्ट हा जाऊ द्या मग, चला कपडा मळला बरोबर ना. मग ऐका आता, मळालेला कपडा धुण्याकरता आपण काय आणतो? साबण बरोबर. मळालेला कपडा धुण्याकरता आपण साबण आणतो आणि कपडा धुवून झाल्यानंतर साबण पुन्हा खिशात ठेवतो का? साबणाचं काम संपलं. तसं लागलंय पाप, ते धुण्याकरता करायचे पुण्य, आणि एकदा ते पाप संपलं की पुण्य सुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर ते पुण्य पुन्हा स्वर्गाधिक कर्म स्वर्गाधिक भोग तुमच्या वाट्याला आणतं, आणि त्या पुण्याच्या बळावरती मिळालेले स्वर्गादी भोग एकदा भोगून संपले, मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं. काय उपयोग? त्या वनवासातला असा एक प्रसंग सांगितला जातो पहा. रामप्रभू आणि सीता एकांतात बसले होते आणि बरेचसे मुंगल्यांची लाईन चालली होती. अशी मुंगल्यांची लाईन, मुंगल्यांची म्हणतोय मी, मुंगल्यांची लाईन चालली होती. तो ज्याला त्याला पुढे जायची काय चालली होती. मला मिळते का त्याला मिळते, मला मिळते का त्याला मिळते. तसलं मुंगळ तुम्ही मागच्या 15 आठवड्यात बरंच बघितलं. तुम्हाला नाही कळलं अजून. मला मिळते का त्याला मिळते, मलाच मिळलं पाहिजे, मलाच मिळलं पाहिजे म्हणून मुंगळ्याची नुसती पळापळच चालली होती. त्या पळापळीत एक मुंगळा असा बघितला, तो मुंगळ्यावर बसला होता. तो मुंगळ्यावर बसला होता आणि विश्वासाने बसला होता. हो, आता हे 5G कळलं, त्याला कळलं. मुंगळ्यावर मुंगळा विश्वासाने बसला होता, पण त्याला माहिती नव्हतं ही मागच म्हणला होता मी पुन्हा येईल म्हणून. किंवा आपला घात करील हे वरच्या मुंगळ्याला माहिती नव्हतं. किंवा मुंगळा त्या मुंगळ्यावर विश्वासाने बसला होता आणि चालला होता. मला एवढं सांगायचं, तुम्ही बोलतीकडे जाऊच नका. ते एका एक बसलेला मुंगळा पाहिला आणि रामप्रभूंना जे हसायला आलं, रामप्रभू खुदकन हसले. रामप्रभूंना हसलेलं पाहिलं की सीतामाता बोलली, बोला तुम्ही का हसला? ती म्हणली, अगं मी हसलो, हसायला आला हसलो, तुला काय घेणं नाही, तुम्ही का हसला ते मला सांगा. आणि मग सांगावं लागले. ऐक, वर बसून जो मुंगळा चाललाय ना, वर बसून तो मुंगळा पूर्वी इंद्र होता. तो मुंगळा पूर्वी इंद्र होता. तिथं त्याला सवय लागली होती खुर्चीची. हा, तिथं सगळं बसायला राहिला निराळं, बसायला निराळं, राहिला वर्षा. जाऊ दे, वर्षाने का काळा नाही एखाद्याला, जाऊ द्या मोरू द्या, लय ताण नाही घेत मी. बसायला फिरायला अगदी तसंच. पण आता ते पद गेलं, ते आता झाले मुंगळा. पद गेले पण सवय जाईना, बसायला सिंहासन नाही, म्हणून ते आता एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय. मी सध्या तुम्हाला एकाच मुंगळ्याचं सांगितलंय, बाकीचं मुंगळं तुम्ही मोजा. मी का बोलतोय हे? पुण्याईने स्वर्ग मिळेल, पण पुन्हा यावंच लागणार आहे ना. जन्म मृत्यूत यावंच लागेल ना. आणि जन्म मृत्यूत आलं की पुन्हा दुःख वाट्याला आहेच ना. मग ते पुण्य काय कामाचं की जे पुन्हा तुम्हाला जन्म मृत्यूच्या दुःखात आणत असेल. म्हणून पुण्य सुद्धा घातक आहे, हे मला तुम्हाला सांगायचे. पाप डाग होताना तो पुण्यरूपी साबणाने काढून टाकला. आता एक काम करायचे, काय? तो साबण सुद्धा जवळ ठेवायचा नाही, नाही तर बऱ्याच वेळा साबणाचा सुद्धा डाग लागतो. ही स्त्रीला कापड घेतलं, त्याने जाळ काढला, म्हणला का तुला धुवायचं कळत नाही का?
ती म्हणली काय झालं, नीट धुतलंय ना? भाडा कशाचा आहे? म्हणली साबणाचा आहे. साबणाचा बी डाग लागतो ना? मग हे मला तुम्हाला सांगायचे, लागो नेदी पाप पुण्य अंगा. संतांना इथं आल्यानंतर तुमच्या आमच्यासारखी सामान्य कार्य करण्याची काहीच आवश्यकता नाही. जसं नातवंडाला कळावं म्हणून नातवंडाला शिकवण्याकरता आजोबा हातात पाटी पेन्सिल घेतो किंवा गुरुजी हातामध्ये पाटी पेन्सिल घेतो. कशा करता? ग भ न त्याला गिरवून दाखवतो. कशा करता? स्वतः येत नाही म्हणून. मग त्याला यावं म्हणून अर्भकाचे साठे पावलो काम नाही झालो पाही रिकामा. म्हणणारे संत अवतीर्ण होतात केवळ उद्धर या जन जड जीवा. आणि त्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता कधी कधी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती. हे मला तुम्हाला सांगायचे. मग भगवान परमात्मा अवतीर्ण का होतो? तर भगवान परमात्मा अवतीर्ण होतो याला कारण जर काय असेल ना, तर मी बोलून गेलो की ज्या वेळे धर्माला ग्लानी येते ती ग्लानी दूर करण्याकरता परमात्मा अवतीर्ण होतो. एक लक्षात घ्या, धर्म ही संकल्पना सामान्य समजू नका. धर्म म्हटलं की माणसं म्हणतात काय पुण्य आणि पाप. पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे दिलेली भूलथाप. एवढं सामान्य समजू नका, हे लक्षात घ्या. ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचा सूर्योदय यावा असं वाटत असेल तर त्याकरता सगळ्यात महत्वाची बाब त्याच्या जीवनातलं दुःख मिटलं पाहिजे. बरोबर ना? मग ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर सुखाचा सूर्योदय यावा असं वाटत असेल तर त्याकरता दुरितांचं तिमिर अगोदर गेलं पाहिजे. आनंदाचे आवारू मांडू जगा म्हणून प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबाराय. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणणारे ज्ञानोबाराय. जगत कल्याणाकरता आपल्या असणाऱ्या विश्वात्मक गुरुकडे याचना करतात. एकच प्रार्थना आहे, हे जगत सगळं सुखी व्हावं आणि त्याकरता त्यांच्या जीवनामध्ये स्वधर्मरूपी सूर्य नांदावा. एकदा स्वधर्मरूपी सूर्य उगवला की दुःखाची काळ रात्र कधीच संपलेली असेल. ज्या अर्थी ज्ञानोबाराय बोलतात त्या अर्थी धर्म हे सामान्य समजू नका. मला हे सांगायचे तुम्हाला. ज्ञानोबाराय बोलतात, ऐका, धर्माचा आणि सुखाचा किती संबंध आहे? धर्माचा आणि सुखाचा किती संबंध आहे? अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला. नाही वाटायला सुख. काय झाले? स्वधर्म लोपला, स्वधर्म संपला. आता त्याच्या वाट्याला दुःख किती येतं, किती जलद येतं माहिती का? किती जलद येतं? ज्ञानोबाराय बोलतात, जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाय. एखादा दिवा आहे, दिवा लावायचा आहे. मला सांगा, दिवा लावल्यानंतर किती तासाने उजेड पडेल? लगेच ना? अहो मी म्हणतोय दिवा लागल नाही तर नाही लागल, काडी वाढल्या उजेड पडल. पुन्हा ती किती टिकल हा भाग नंतरचा. बरोबर ना? लावलाय दिवा, लावलेला दिवा विझवायचा आहे म्हणून त्याच्यावर फुंकर मारली. आता किती तासाने अंधार पडल? आता मात्र लगेच अंधार पडेल. बरोबर ना? तसं ज्ञानोबाराय बोलतात, ऐका,
ज्या दिवशी तुम्ही स्वधर्माची वाट सोडली त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये दुःखाची काळ रात्र सुरू झाली. आता अधर्माच्या वाटेवर चालणाऱ्याने सुखाच्या सूर्योदयाची अपेक्षा ठेवायची नाही. कारण वाट कोणती आहे? अधर्माची आहे. असं म्हटलं जातं पा, ज्याचं घर रस्त्याच्या कडेला आहे त्याच्या रस्त्याची किंमत जरा जास्त असते, हे का नाही? ज्याची शेती रस्त्याच्या कडेला आहे किंवा अगदी रस्त्यावर आहे त्याच्या शेतीची किंमत जास्त असते. म्हणजे ऐका, एक वेळ घर रस्त्यावर आलं तरी चालतंय, शेत रस्त्यावर आलं तरी चालतंय, पण माणूस रस्त्यावर आला तर जमत नाही, हे लक्षात घ्या. मग धर्माची वाट सोडणं म्हणजे आपण रस्त्यावर यायच्या मार्गाला निघणं, हे लक्षात घ्या. किती संबंध आहे, किती संबंध आहे. अहो संतांचा जर विचार केला ना तर म्हणतात दुःख ते कैचे नये स्वप्नासी. संतांच्या स्वप्नात सुद्धा दुःख यायला तयार नाही. तुम्ही ऐकताय ना? संतांच्या स्वप्नात सुद्धा दुःख यायला तयार नाही. आपलं याच्या उलटे, आपल्या स्वप्नात सुख यायला तयार नाही. रो स्वप्नात दमून आलेलं, कटाळून आलेलं 4-5 जण खोलीत झोपलं आणि झोपल्यावर चांगली झोपली होती सगळी, डराडूर घोरत होती पार अगदी. पहाटे 3:30-4 वाजलेल्या त्याला कसली झोप म्हणते? असं साखर झोप, हे का नाही? साखर झोपीत सगळीच होती, सगळी झोपलेली आणि काय कळलंच नाही. त्यातलं एक जोरात ओरडलं, नाही तुम्ही दाचाकला मला मान्य आहे, पण साप बघितलं ती काय हळूच ओरडल का? जोरात, म्हणून मी जोरात ओरडलो. साप म्हणून जे ती जसं ओरडलं ना तशी 2-4 जागी झाली. साप म्हणून ऐकली होती काय नीट जागी होत्या वे? 2 जागी झाली, त्यांनी 3 तुडवली. ती तशीच जागी झाली पुन्हा बाकीची. ती म्हणली साप कुठे, साप कुठे? एक म्हणला लाईट लावा, लाईट लावा. म्हणला कालट डीपी जळाली. तो म्हणला अरे मोबाईलची बॅटरी लावा. म्हणला मोबाईलच उतारला. कुठे 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 एवढं बघण्यात त्यांचे 10 मिनिटं गेले. किती? 10 मिनिटं. आणि तेवढ्यात एक जण म्हणला होय रे सापडतच नाही, झोपायचं का? झोपायचं. तो म्हणला येड्या झोप येईलच कशी? ते काय होतं? साप. म्हणला आधी शोधा, नीट बघा आणि मग झोपा. तिची ओरडलं होतं ना ते पुन्हा आरडलं, साप. बाकीशी म्हणले बघूच नका. तो म्हणला का र? तू तर म्हणतो त्याच्याशिवाय झोप नाही यायची. म्हणला झोप नाही यायची मान्य, पण आता मी सांगतोय म्हणून बघू नका. तो म्हणला का? म्हणला ज्यांनी बघितलं ती झोपलंय. तुम्हाला कळते नाही? म्हणजे ती काय आहे? झोपलंय, झोपलंय. झोपीत ती स्वप्नात ओरडते. तो म्हणला मग झोपायचं का? नाही म्हणला झोपू, पण ह्याला आधी जाग करा, नाही तर अर्ध्या तासाने पुन्हा हा झोप मोड करील आपली. ही आपली काय आहेत? स्वप्न. तुम्ही जागी आहेत ना? मी आपली स्वप्न सांगतोय. अहो ते ऊस तोडा येतात ना, ऊस तोडायला आलेली 7-8 वर्षे राहतात ना आपल्याकडं. मग आहे का नाही? 4 महिनेच राहतात. मग 4 महिने राहायचं म्हणल्यावर लगेच बंगला बांधतात ना. झोपडंच असते झोपडं. पण ऐका, त्या झोपडीमध्ये, त्या कोपीमध्ये संसाराच्या उपयोगीची वस्तू नाही असं होत नाही. मी उपयोगी म्हणतोय, उपयोगी, चैनीची नाही. नाही तर एखादा म्हणून त्याच्यात काय फ्रीज असतो का? हो माग ध्यान देऊन ऐक जरा. कोपट करून 4 महिने राहिलं, सीजन संपला, गावाकडे जायचं, पैसे घ्यायचे, गावाकडे जायचं. एवढं शिल्लक राहिलं होतं. म्हणला बस आता एक काम करायचं, पैसे मिळले ना, पैसे मिळले की गावाकडे जायचं आणि गावाकडे गेलं की नवी गाडी घ्यायची.
गावाकडे गेले की नवी गाडी घ्यायची. 8 दिवस त्यांनी तीच घोकलं, पैसे काय मिळाना आणि याचं राहतं घर काय सुटाना. ते आपलं त्या उसाच्याच फडात गाडी घ्यायची 8 दिवस झालं नुसतंच घोकायचं, गाडी घ्यायची आणि घेतली गाडी त्यांनी. स्वप्नात मला जन्म करायचा हे सांगाय मोकळं कीर्तन लागत. स्वप्नात घेतली गाडी. बरं झोपलेली शेजारी मंडळी, पुन्हा शेजारी पोरग असं ती झोपलेली सगळी. हिने स्वप्नात गाडी घेतली आणि गाडी घेतल्यावर काय गाड्याचा थाट पेड्याचा पुडा घेतला, हार घेतला. आता गाडी बसला, गाडी चालू करायची आणि गावात जायचं, बरोबर ना. म्हणून तो गाडी बसला आणि गाडी चालू करायला जशी त्याने जोरात किक मारली, कधीच सांगतोय, जशी त्याने जोरात किक मारली तशी बायको उठली आणि बाहेर जाऊन झोपली. म्हणली गांजा वाढलाय का काय, ती बी काय काळा. ज्याला त्याला माहिती असतो ना आपला नमुना काय लायकीचा आहे, गांजा वाढलाय का काय कळा ना. म्हणली ती उठली जाऊन झोपली, बाहेर जाऊन झोपली. पण गंमत अशी झाली, एका किकमध्ये काय गाडी चालू झाली नाही. राग आला, म्हणला अरे शोरूम मध्ये म्हणला हाफ किकला चालू झाली ना, आता फुल मारून होय ना. रागाने जशी त्याने दुसरी किक मारली, शेजारी होता पाण्याचा डेरा, लात लागल्यावर फुटला ना. सगळं गार पाणी त्याच्या अंगाखाली आलं आणि अंगाखाली गार पाणी आल्यावर म्हणतोय बाप रे बाप, गाडी तर नवी आहे, पेट्रोलची टाकी गळती कशी. तरी बी नाही गाडी चालू झाली. मी तरी किका किती मारू आता. मग शेवटचीच किक राग वैतागून त्याने जी जशी जोरात मारली ना, तो स्वयंपाक केलेला ती इस्तो तसाच होता. एक राहिला असेल निखारा, तो फुलला आणि त्याच्यावर तवा तसाच होता. जोरात जशी तिसरी किक मारली, त्याचा पाय जसा अगदी त्या पार अगदी चुलीत गेल्यागत झाला. आणि मग म्हणतोय बाप रे बाप, गाडी चालू झालीच नाही आणि सायलेन्सर बसतोय कसा. डोळं उघडून बघतोय तर कशाच नाही, गाडी बी नाही गुडी बी नाही. जागा झालं बसलं लावत त्याला मलम. ही आपली स्वप्न, दुःख ते कैचे नये स्वप्नासी. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा, महाराज म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. याला कारण जर काय असेल ना, तर ज्ञानोबराय बोलतात ऐका, आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला. आणि मग ज्ञानोबराय हे सांगतात ना बाबांनो, सुख कुठे धर्मू तेथे सुखागमू. जिथे धर्म आहे तिथे सुख आहे. मग दुःखी झालेला जीव परमात्म्यालाही त्याच्याकडे पाहवत नाही. मग पुन्हा त्यांना धर्माच्या वाटा दाखवण्याकरता, त्या धर्मावर जी ग्लानी येते ना, ती ग्लानी दूर करण्याकरता परमात्मा पुन्हा पुन्हा अवताराला येतो. विठ्ठला विठ्ठला ऐका, अनेक अवतारामध्ये परमात्म्याने धर्माची तत्व सांगितली, पण एक अवतार मात्र असा होऊन गेला की त्या अवतारामध्ये स्वतः परमात्म्याने त्या धर्माची तत्व आचरून जगाला दाखवली. आचरून बरं का, पहा कळलं तर. आपलं वागणं, आपलं आचरण, आपली वर्तणूक एवढी चांगली असावी. एखादा राग वैताग जरी आपल्याला बोलला ना, तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस भोगावी लागेल, असं जर एखादा रागावून बोलला ना, तर ते ऐकले सुद्धा आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. बस देवा, एवढंच मला तुला मागणे, माझ्या प्रत्येक कर्माचं फळ मला भोगायला मिळावं, तरी सुद्धा मी आनंदाच्या राशीवर लोळू शकतो. एवढं आपलं कर्म प्रामाणिक असावं. शाप दिल्यावर सुद्धा आशीर्वाद वाटावा. शाप आता मला खरं सांगा बरं, एखाद्याला जर एखादा म्हणला अरे जा दिलाय ताप, पण मी सांगतो तुला एक ना एक दिवस तुला तुझं कर्म भोगावंच लागेल, एवढं बोललं तरी एखाद्याला राग येतो, ते हातात सापडल ती घेतो त्याला हाणायला होतं. बरोबर ना. पण ऐका, शत्रूनी गौरवाचे उद्गार काढावेत.
इंद्रजित मारला गेला. इंद्रजित मारला गेला, इंद्रजित मेला, ही वार्ता लंकेमध्ये पोहोचली आणि तीच वार्ता सुलोचनाच्या कानावरती गेल्यानंतर सुलोचना विचार करती, बस माझं कपाळ पांढरं झालंय, आता जगण्यात मला काय अर्थ नाही, त्यापेक्षा मी मरण पत्करेल. ती विचार करते, पतीच्या पश्चात खितपत जगण्यापेक्षा मी सती जाईल आणि माझं कल्याण करून घेईल. पूर्वी सती जायची प्रथा होती ना. तिने विचार केला, बस मी सती जाईल. पण तिने एक विचार केला, सती जाण्यापूर्वी सासऱ्याची परवानगी घ्यावी. कोण? रावण, इंद्रजिताची ती पत्नी. दरबार भरगच्च भरलेला, मंत्रिमंडळ सगळं हजर आहे. रावण उच्च सिंहासनावरती आहे, प्रजाजन सुद्धा आहेत. काही गोष्टींचा न्यायनिवाडा चाललाय. त्या भर सभेमध्ये एक तर पहिली महत्वाची गोष्ट, स्त्री कधी आली नाही. त्यातली त्यात घरातली स्त्री आलीच नव्हती. आता आली ती आली, सून आली. शिवाय डोहीचे केस तिचे मोकळे आहेत, कपाळाला कुंकवाचा मळवट आहे. आणि त्या स्थितीमध्ये ती ताड 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 पावलं टाकत जशी आली, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आणि पाहिल्याबरोबर लक्षात आलं, अरे ही तर इंद्रजिताची पत्नी आहे, इथे आलीच कशी? रावणाला सुद्धा प्रश्न पडला, हिने इथं यायचं कारण तरी काय? काय असेल नसेल ते मला. दरबारातून बाहेर पडल्यानंतर किंवा दरबारात कोणी नसताना येऊन सांगितलं असतं तर ठीक आहे, एवढ्या मंत्रिमंडळा देखत ही अशा अवस्थेत आलीच कशी, हा विचार रावण करत होता. ती जवळ गेली आणि बोलती, ऐका, पती असणारा इंद्रजित मारला गेलाय, मी आता जगणार नाही, त्यापेक्षा मी सती जाते, सती समर्पण करणार माझा देह चितेत. माझी एकच विनंती आहे, मी तुम्हाला परवानगी मागते. काय? मला सती जायला तुम्ही परवानगी द्या. काही काहींनी चर्चा केली उलट सुलट, अगं तुझं वय आहे का? का सती जाते? सती गेलंच पाहिजे का? तुझं तू आयुष्य जगू शकते ना? अशी बरीचशी चर्चा झाली. ही चर्चा चाललेली रावण ऐकत होता. रावण त्यावेळेला बोलला, ऐक सुलोचना, जायचंय ना सती तुला, खुशाल जा, मी तुला अडवत नाही, तू सती जा. पण ऐक, सती जाण्याच्या अगोदर मी तुला लंकेचा राजा विनंती करतोय, विनंती. काय? सती जाण्यापूर्वी एकदा रामाचं दर्शन घे आणि मग सती जा. रामाचं दर्शन घेन मग सती जा म्हटल्यावर ती सिंहासनावरलं मंत्रिमंडळ तोंडातच हाणून घ्यायला लागलं. ओ काय आपला राजा शहाणा आहे राव, युद्ध थांबलेलं बी नाही, युद्ध अजून चालूच आहे. म्हणजे आपण जातोय, आपण लढाया करतोय, आपल्या घरातली लेकरं बारं मळत्यात, याच्यात नवल नाही, त्याची बी मिली तरी याचं डोळं उघडायला तयार नाही. म्हणला दिवस रात्र आपण जागवतोय, प्रचार करतोय, तुम्हाला नाही कळलं अजून. एकमेकाला शिव्या काय देतोय का, हान हान भांडणं काय करीतोय, आणि शहाणेला का किती एक आहे बघितलं का म्हणलं. ते खुशाल म्हणतंय, सुलोचना सती जाण्यापूर्वी एकदा तू रामांचं दर्शन घे आणि मग खुशाल सती जा. त्यातला शहाणा असणारा मंत्री उठला आणि तो म्हणलाय, बघा काय वाटायचे ते वाटेल, पण आता मला राहत नाही म्हणून मी बोलतोय, माफ करा. स्वतःची सून तुम्ही कोणाकडे पाठवताय तुम्हाला कळतंय का? ज्याची बायको तुम्ही पळून आणली ती अजून दिलेली बी नाही, ती तुमच्याकडेच आहे. ज्याची बायको तुम्ही पळून आणली त्या रामाकड जर तुम्ही सुलोचनाला जायला सांगताय, मला खरं सांगा, तो राम तुमच्या सुनेला नीट वागणूक देईल का? आणि जर तिची छेडछाड झाली तर नाव तुमचं जाईल, कारण तुम्ही स्वतःहून पाठवली. त्यावेळेस रावण बोलतो, ए शान्या बस खाली, मूर्खपणा बंद कर. ऐक, दुसऱ्यांच्या आया बहिणीवरती नजर ठेवायला त्याला रावणाचीच अवलाद लागती.
मी ज्याच्याकडे जायला सांगतोय ना, मी ज्याच्याकडे पाठवतोय ना माझी सून, ऐक, सामान्याकडे नाही पाठवत मी. मग अरे ज्या दरबारामध्ये भरत आणि लक्ष्मणासारखे वैराग्यवान महात्मे, ज्या दरबारामध्ये बुद्धिमताम वरिष्ठम जितेंद्रिय असणारा हनुमंत आहे, आणि ज्या दरबारातला राजा एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी व्रताला बांधील राहून आजपर्यंत जीवन जगतोय ना, त्या राजाकडे मी माझी सून पाठवतोय. मला खात्री आहे, अरे राजाच काय म्हणजे प्रभू रामच काय, त्या अयोध्येतला सामान्य सेवक सुद्धा माझ्या सुलोचनाकडे वाकड्या नजरेने पाहायचा नाही. किती विश्वास आहे. म्हणून म्हटलं धर्माच्या वाटेवरती माणसाने एवढं प्रामाणिकपणे चालावं. एवढं सोपं नाही. सहज बोलून जातो आपण. धर्मरक्षावया अवतार घेसी, पण त्याची तत्व कधी जाणून घ्यायचा विचार केला का? ती तत्व ज्याने जाणून घेतली त्याला किती उच्चतम स्थिती प्राप्त झाली याचा विचार केला का? स्वतः वाल्मिक ऋषी बोलतात, रामो विग्रहवान धर्म. हा राम म्हणजे साक्षात कोण आहे? धर्म. विठाला 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 म्हणून म्हटलं आहे का, त्या परमात्म्याने जगाला फक्त तत्वच सांगितली असं नाही, ती राम अवतारामध्ये ती तत्व जगाला स्वतः वागून सुद्धा दाखवली. म्हणून म्हटलं धर्म ही संकल्पना सामान्य समजू नका. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, बाबांनो, जर खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख व्हावं असं वाटत असेल ना, तर मी सांगतोय ते एकच काम करा. काय? विठाला 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 नका घेऊ भार धर्म तोची सार, धर्म तोची सार. नका घेऊ भार धर्म तोची नका घेऊ भार धर्म तोची सार. अशा सार तत्व असणाऱ्या धर्माला ज्या ज्या वेळेला ग्लानी येते ना, महाराज बोलतात तो परमात्मा काय करतो माहिती का? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पायी भक्त जना, भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेते, आपल्या भक्तना, आपल्या पायाचे भक्तजन. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तजनांचं पालन करण्याकरता तो परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो. मग ऐका, भक्तजनांचं पालन करतो म्हणजे नेमकं काय करतो? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. ऐकतो ना नेहमी आपण, दैत्यांचे कुळनाशी साधूंचा मान गिवशी. ऐका, जगाच्या पाठीवरती साधूला भगवंत जेवढी किंमत देतो ना, तेवढी कुणीच देत नाही. तुम्ही आम्ही देवाला किंमत देतो, पण तोच देव कोणाला किंमत देतो? साधूला. साधूला. त्या साधूच्या शब्दा खातर
त्या साधूच्या आदरा खातर दैत्यांचेच कुळनाशी असं समजू नका. मग प्रसंगी स्वतःच्या कुळाचा नाश जरी झाला ना तरी तो मागं पुढं पाहत नाही. पण साधूच्या शब्दाला तो कुठेच गालबोट लागू देत नाही. साधू सामान्य समजू नका. नामदेवरायांचे शब्द आहेत. युग कोणतं आहे आता? कलियुग. युग कोणतं आहे? कलियुग आहे ना. मग ऐका काय? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. मी श्लोक सांगितलाय द्वापार युगातला, परित्राणाय साधूनाम, आणि प्रमाण दिले कलियुगातलं. म्हणजे त्याही काळात साधूला किंमत होतीच. आणि आता किती किंमत आहे? साधू थोर जाना एकदा म्हणून नाही राहिले नामदेव आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगी. फक्त आपल्याला सुद्धा थोर असणाऱ्या साधूची गाठ पडली पाहिजे. जो भेटला तो बी कसा असावा? तो थोरच असावा. कोण? साधू. साधू थोरच असावा. तो चोर निघला तर हे का नाही गमत? हे काय आताच नाही, हे आताच नाही. दिहूत एक साधू आला. दिहूत एक साधू आला. आता साधू आला आणि त्यातली त्यात चमत्कार करणारा साधू असल्यावर ह्यांना गोळा व्हायला टाइम नाही लागत आहे ना. धंदाच नाही काय म्हणा, आहे का नाही. साधू यावा आणि तो काहीतरी ज्योतिष सांगणारा असावा आणि हे त्यांना कळावा. काय घरी थांबतील बरं? घरून निघल्यावर पुन्हा मोकल्या जाते होईत घेऊनच जाणार ना. जी गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी. महिनाभर साधूला मरणाचा माल गावला. आणि मग तुकाराम महाराजांना कळलं कोणीतरी साधू आलाय. जी दर्शनाची रांग तुकाराम महाराजांनी बघितली आणि महाराज रांगायला लागले. दर्शन रांगेला महाराज लागले. आणि दर्शन रांगेला लागल्याच्या नंतर प्रकार असा झाला, एक 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 पुढे जायचं, पाया पडायचं. तेवढ्यात एक जो म्हणायचं, होय रे हे येड्या, हे येड्या, आपली गावातली बरीच बावलाट तुकाराम महाराज लय मोठी असं म्हणत होती. पुढे उभं राहणाऱ्यांची चर्चा, माग तुकाराम महाराज आणि पुढे उभं राहणाऱ्यांची चर्चा. होय रे म्हणलं, आपल्या गावातली काय काय बावलट म्हणत होती की तुकाराम महाराज लय मोठं, तुकाराम महाराज जादाच मोठं. कशाचं मोठं येड्या? ती सुद्धा बाबा आपल्याच माग पाया पडाय आले त्या बाबाच्या. म्हणजे त्यो साधू नक्कीच मोठा असला पाहिजे असं कोण म्हणायची? पुढं उभं राहिलेली. एक 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 सरकत 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 पुढं गेलं. पण पुढं जाताना मागचा पुढच्याला म्हणायचं, हे हे तुला माहिती का आज पाया पडाय कोण आलंय? तू म्हणायचं, कोण? तुकाराम महाराज. बापरे, तुकाराम महाराज आपल्या बाबापेक्षा हा बाबा मोठा दिसतोय, चल पुढं पटक्याने पाया पडू, आशीर्वाद घेऊ. जी तोबा गर्दी. तुकाराम महाराज आलं, तुकाराम महाराज आलं. चर्चा करता 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 त्या साधूच्या कानावर आलं, काय? तुकाराम महाराज आलं. तो म्हणला, गाड्या इडी परवडली. इडी इडी
ती काढली ईडी नाही म्हणत मी, ईडी म्हणतो, ईडी ईडी. ते म्हणला येड्यांना फसावतं येतं गाड्या. आता हे कोण आले? तुकाराम महाराज. बाप रे बाप. आणि खरं सांगू का, तुकाराम महाराज ज्यावेळेस लाईनला आलते ना, उभे राहिले होते ना, त्यावेळेस तो साधू विचार करत होता, महिना झालंय राव, लय माल गोळा झालाय, कानिपनाथ फाट्यावर 2-3 एकर नक्कीच घेईल, सरदवाडीला बिहळ ज्यादा चालते, 2-3 दुकानं टाकील, पुन्हा बाकीचा धंदा करायची गरज नाही, फक्त हा माल आता उचलायचा आणि इथून जायचं. त्याने एकच विचार केलता, दुकान टाकील आणि उरलेल्या सगळ्या रानात ऊस लावील, ऊस. कोणी विचार केलता? त्या साधूनी. लाईनीने पाया पडत 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 लाईन जशी पुढं गेली आणि जसं ते पाया पडताना तुकाराम महाराजांना पाहिलं की तुकाराम महाराज आपल्या पाया पडतात, ताडक्याने ती उभं राहिलं. म्हटलं महाराज तुम्ही कधी आला? महाराज म्हणले तू 3 एकरात ऊस लावला तेव्हाच मी आलो. केलेले तुम्ही संत चरित्र. महाराज मी नोकरीला नव्हतो ना, त्या काळात तुकाराम महाराजांचं, ज्ञानोबरायांचं, एकनाथ महाराजांचं, नामदेवरायांचं 7-7 दिवस चरित्र सांगायचो. मग गुरुवारी माधव महाराज म्हटले, रसा आता तू कथेचं अंग चांगलं आलं, आता रामायणाकडे वर. त्यावेळेस तर हे केलेलं अध्ययन. चला मी तुम्हाला काय सांगतोय, जसं महाराज म्हटले का 3 एकर ऊस लावायचं तुझ्या मनात आलं ना, तेव्हाच मी आलो. गड्याने गबाळ जागेवर सोडलं, मोकळच पळालं. म्हणून म्हटलं साधू थोर जाणं मान्य आहे, तो थोरच आहे, पण आपल्याला जर भेटला चोर तर मग उपयोगाचं नाही. अंगिरा ऋषी, लोमहर्षण ऋषी, दुर्वास, आत्री, अशा सगळ्या ऋषी मुनींचा समुदाय. तो समुदाय नाशिकला गेला म्हणा, काय म्हणतात त्याला, ते कुंभमेळा. हा, तुमचा आमचा मेळ बसला म्हणजे बरं पडतं जरा. कुंभमेळ्याला गेलेला साधूचा सगळा गट फिरत 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 कृष्ण परमात्म्याच्या नगरीमध्ये आला. कृष्ण परमात्म्याची नगरी होती. साधू भाळलं आणि साधूने विचार केला, इथं राहायला काय हरकत नाही, काय गाव आहे म्हणला. वा 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 वा, काय झाडी, काय डोंगर, हाटील काय म्हणतात तेव्हा, काय हाटील होतं काय तेव्हा. ते सगळं बघितलं, नदीकाठ प्रसन्न पाहिला आणि सगळी जण तिथं राहिले. पण राहिल्यानंतर बराचसा काळ गेला बरं का, बराचसा काळ गेला. आता देवाच्या नगरीत साधू राहायला आल्यानंतर देव काय कमी पडून देणार आहे हो? 3 टाइम पंचपक्वानाचं जेवण, बरं एवढं खायला मिळलं, ते हालत्याल ते साधू कसलं. टचून खायची, दणकून झोपायची आणि उरलेल्या वेळात साधना करायची. कोण? साधू. ते 2-4 पोरांच्या मनात काय आलं, यादवांच्या. ती म्हणली होय रे, अरे काय करते ती, काय कळा ना. म्हणला खात्यात झोपत्यात, खात्यात झोपत्यात. ती म्हणला होय रे, ही नुसतीच पोसल्यात काय, जाडजूड होती ना. ती म्हणला ही खरंच पोसल्यात का खरंच पोचल्यात, हे कळतंय ना. म्हणजे नुसतीच पोचल्यात का त्या अधिकाराला पोचल्यात, परीक्षा घेऊच. साधूंचा मान घेऊशी याच्याकरता बोलतोय मी. काय केलं माहिती का, त्या पोरांनी एकत्रित सगळी पोरं जमवली आणि ठरवलं ह्या साधूंची गंमतच करायची. त्यांच्यात एक पोर होतं, त्याचं नाव होतं सांब. त्या सांभाला काय केलं माहिती का, त्याच्या पोटावर सगळी चिरगुटं बांधली, फाटकी कपडे, चिरगुट. संत साहित्यातला शब्द तुकोबरांनी वापरलाय. चिरगुट बांधोनी वाढविले पोट, गर्भार बोबाट जनामाची. त्या पोटावरती सगळी चिरगुट बांधली आणि बांधल्यावरती
ते साधू जिथं बसलं होतं ना तिथं ती पोर साडी घालून नेलं. आता मला सांगा, पोटावर चिरगुट बांधलं, साडी घातली, याचा अर्थ तू होता मुलगाच, पण आता तिला घातली साडी, बांधलं पुन्हा चिरगुट, म्हणजे ती कशी दिसायला लागली आता? पोट आल्यासारखं गरोदर असणाऱ्या एखाद्या माऊलीसारखी दिसायला लागली ना. ते कारचंच होतं. तसं नाटकी बनवलं, नाटकी. आणि त्याने विचार केला, म्हणला बघूच गाड्या, हा साधूचा मेळा आहे ना, खरंच पोचलाय का नुसताच पोचलाय. बस म्हणलं, असतात ना काय काय राव, काय काय असतात तशीच असतात. 500 लोक पाया पडत होती. काय एका साधूच्या डोक्यात आलं, त्यांनी पटकन स्वतः जवळचा दंड उचलला आणि उचलला असा गरगर 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 फिरवला, नसा जोरात फेकला आणि जोरात म्हणला हा. ती बाकीची शिष्य कंपनी पाया पडाय आलेली म्हणली, होय रे, कुत्र नाही काय नाही काय नाही काय नाही. आपला बाबा साधू हाड हाड म्हणलाच कुणाला. त्यातला एक जण म्हणला, बाबाजी कुठे कुत्र, आम्ही हाणतो. ते साधू असला नमुन्याचा होता. तो साधू काय म्हणला माहिती का? अरे मूर्खांनो, इथे कुठेच कुत्र नाही. महार का म्हटला? अरे मूर्ख पुजारी, तो काशी विश्वेश्वराच्या मंदिरातला नैवेद्य खाताना नैवेद्य ठेवल्यावर कुत्र येऊन पिंडीवरचं नैवेद्य खातंय, तरी हाड म्हणायचं त्याला कळू नाही का? साधू बसलाय कुठं? सरदवाडीत. आणि हाड म्हणून कुत्र सांगतोय कुठलं? काशीतलं. तशी बाकीची म्हणली, बाप रे बाप, काय आघात ज्ञान आहे बाबाजींचं. असलीच बाबाजी बऱ्याच वेळा वाटायला येतात आपली. एक म्हणला, बघच बाबाजीची गंमत. 2 तासाने बाबाजी घरी न्यायला जेवायला नेला, पण बाबाजीला बसायला बसकर असं दिलं, त्याच्या खाली गेड्या टाकली. गेड्या कळतात का तुम्हाला? आता गेड्या सांगाय मला टाईम नाही, 12 वाजत आले. हा वाजून गेले, 12:15 12:30 टाकू. ऐका, जशा त्या घेड्या खाली टाकल्या आणि त्याच्यावर त्यांनी ते आसन टाकलं. साधू आला, हातपाय तोंड धुतलं, साधू जेवायला बसला आणि आपल्यावर जसं कोणीतरी बसलंय, जसं गेड्यांना जाणवलं तशा त्या गेड्या वळा 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 वळा. साधू म्हणला, आता कुठं पळा पळा पळा. खायला बी माल तसाच होता पंचपक्वानाचा. गेड्या करायच्या वळा वळा आणि साधू बी करायचा वळा वळा. कुणाची कुणाला मेळ लागाना. आणि जशी एक गिडी चावल्यावर त्याला कळलं ही गिडी, तसं तो म्हणला, ए मूर्खा, तुला आधी कळलं नाही का इथं घेड्या आहेत म्हणून? शी म्हणला, बाबाजी मला काय विचारता तुम्ही घेड्या कळला नाही म्हणून का? तुम्हाला जर काशीतलं कुत्र दिसत होतं तर बसायच्या आधी घेड्या दिसल्या नाही का? उठ, घेतलं ताट हिसकून हाकालला तसाच गाड्याला. असतात नमुन्याचं काय काय. जे म्हणला, बघूच आपण ही साधू काय लायकीची आहेत. पोट बांधलं, चिरगुट बांधली आणि गरोदरपणाचा आव आणला आणि त्या सांबाला पुढं ढकलला आणि सांबाला सांगितलं पाया पड. आणि मग पाया पडताना त्यातलं एक कार्ट असला आगाव होतं. तो म्हणला, बाबाजी आपण त्रिकाल ज्ञानी आहात, फार मोठे ज्योतिषी आहात, विद्वत रत्न आहात, मला सांगा याला मुलगा होईल का मुलगी होईल? राव ती काय आताची तुरुंगात गेलेलं साधू होतं वे तवा. ओरिजिनल साधू. त्यातलं एक साधू पुढं आला आणि म्हणला, ए शहाण्या, लाज वाटते का रे? कृष्णाच्या कुळात जन्माला आलाय, परित्राणाय साधूनाम हे ज्याचं ब्रीद आहे त्याच्या कुळात जन्माला आलाय आणि आमची थट्टा करतो, शाप देतो शाप. ऐक, याला मुलगा सुद्धा होणार नाही, याला मुलगी सुद्धा होणार नाही. याच्या पोटातून बाहेर पडेल ते असेल मुसळ आणि तेच मुसळ तुमच्या कुळाचा घात केल्याशिवाय राहणार नाही. एवढी टेन्शन मध्ये गेली ती पिली. कोण?
यादवाची पोर पिली. ए यादवाची म्हणजे कोणाची? यादवाची म्हणजे कोणाची? लालू प्रसाद यादवाची नाही म्हणत मी. कृष्णाची पोर नातवांड पिली दारू. कृष्णाची पोर. उगा एखाद्या महाराजाचं पोर प्यायला लागलं म्हणजे लय शिमगा नका घाली जा. त्याच्या नशिबातच तसलं आले ती काय करील तेव्हा. आणि मग गंमत अशी झाली तुम्हाला सांगतोय. उग्रसेनाकडे ते नेलं, सगळं प्रकरण सांगितलं. उग्रसेनाने सांगितलं याचे पार अगदी बारीक बारीक चुरा करा. तो चुरा सगळा नदीत टाकला. पण प्रकार असा झाला त्याचाच झाला लव्हाळा. आणि सरते शेवटी बांधणं करीत ही पिलेलीच बांधणं करीत नदीच्या काठावर गेली. हाणायला आहेच काय, घे गोट की हाण, घे गोट की हाण. आत गेल्यावर आहे काय, त्याच लव्हाळ्याला उपटून एकमेकाला मारलं. सरते शेवटी मिली. शब्द साधूचा होता, मी सुद्धा त्याच कुळातला आहे. मग त्याच मुसळाचा एक तुकडा राहिला होता जो त्या व्याधाला सापडला, कोळ्याला सापडला. कोळ्याकडून व्याधाला मिळाला आणि त्याच टोकाचा त्याने बाण बनवला आणि तोच बाण कृष्ण परमात्म्याला मारला. आणि कृष्ण परमात्म्याने ही यात्रा इहलोकाची संपवली, निजधामाला गेला. मी हे का बोलतोय? साधूच्या शब्दाला देव सुद्धा किती किंमत देतो. मग परमात्मा तेच बोलतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. एकनाथ महाराज बोलतात ऐका. मग विश्वाचं तारण म्हणजे नेमकं काय? तर हे विश्व ज्या धर्मावरती चाललंय ना, त्या धर्माचं पालन जे करतात त्या सज्जनांचं पालन, आणि जे त्या धर्माला विरोध करतात त्या दुर्जनाचा संहार, हे आहे खऱ्या अर्थाने विश्वाचं तारण. त्या विश्वाचं तारण करण्याकरताच धरी अवतार, धरी अवतार, धरी अवतार विश्वतारावया. धरी अवतार, धरी अवतार, धरी अवतार विश्वतारावया.
गेल्या वर्षी बोललो का नाही मला आठवत नाही बरं का जनक महाराज. अशा हरगळ्यात पडतात आहे का नाही. हरगळ्यात पडल्यावर बरं वाटतं. पण हे फ्रीज मधले आहेत बघा ओलेत ओले 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 हार म्हणतोय मी हारे हार हार ओले ओल्या म्हणजे हा फ्रीज जर फ्रीजमध्ये जर हार ठेवले तर ओले होतात आणि ओले हार जर पाणी मारून घातले ना तर कपड्याला मग डाग पडतात. म्हणजे महाराज त्याच्यामुळं काय होतं इथं सांगायच्या वव्या इथं सांगायच्या वव्या आणि घरी गेल्यावर एवढं नाही बिघडलंय माझं. फक्त हे आधी घातलं ना मग किती बी येऊ द्या. मी काल मला महाराजांनी फोटो पाठवला होता कालचा तुमच्या कीर्तनाचा असं सारं होतं ना. विठाला 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 ऐका ना फुलं वाटते तुम्ही आता एका एकाला वाटत चाललाय ना तसं करू नका. एकाच्याच हातात गोंधळभर द्या ते सगळ्याला वाटते. ते काय होतंय कोणतरी म्हटलं 12 वाजून गेल्या ती सुरुवात 10:30 झालेली त्यांना माहीत नसेल बहुतेक. हा आणि दत्त जन्म एक लक्षात घ्या. दत्त जन्म आपण आपल्या आनंदाकरता साजरा करतोय. ते पुण्य आपल्याला मिळावं म्हणून आपण साजरा करतोय. घड्याळाला बघत बसायचं कारण नाही. आता यंदा तर पौर्णिमेचा डबल गोंधळ झालाय पहा. काही जन्म उद्या आहेत. गाणगापूरचा जन्म आदल्या दिवशी होतो. संपूर्ण पौर्णिमा एकाच दिवशी आली तरी सुद्धा एक जन्म मी दुसऱ्या दिवशी केला होता पौर्णिमेच्या. त्यांना म्हणलं असं कसं म्हणलं आमच्याकडे प्रथा तशी. फक्त आता जन्माची कथा ऐकायची आणि सेवा थांबवायची. विठाला 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 ऐका खरं तर आपले सण आपले उत्सव आपल्या परंपरा म्हणजे आपल्या सण उत्सव परंपरा हे एवढ्या इतक्या उच्चतम आहे. प्रत्येक सण आपल्याला देऊन जातो गोडवा. आपला वर्षाचा पहिला सण असतो पाडवा. तोही देतो आपल्याला पुरणपोळीचा आणि गाठीचा गोडवा. आपला शेवटचा सण आहे होळी. त्याही दिवशी आपण खातो पुरण पोळी आणि पुन्हा नव्याने हसतमुख चेहऱ्याने मागच्या वर्षाची सुखदुःख विसरत आपण आपल्या नववर्ष असणाऱ्या पाडव्याला आपण सामोरं जातोच ना. हे आता नवीन फॅड निघाले पा. आलं नववर्ष आलं नववर्ष मग कसं करायचं साजरं. घरी पाय होतोय आडवा 12 फुटी डांबरीवर होतोय आडवा. त्यांनी ध्यानात ठेवा आपला आहे पाडवा. तो दिवस आपला नाहीच आला 31 डिसेंबर. आता सगळे सण उत्सव परंपरा आहे ना आपल्याला आनंद देणारे आहे आणि त्याचा आनंद आपल्याला मिळतोय म्हणून आपण ते करायचे. घड्याळावर चालायचं काही कारण नाही. विठाला 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 ऐका कथा नेहमीच ऐकतो पण प्रयोजनच जर आजच्या कार्यक्रमाचं जर भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव असेल तर वक्त्याचं कर्तव्य या नात्याने पुनश्च एकदा तुमच्या समोर मांडणं माझं ते कर्तव्य समजून मी मांडतोय. ऐका ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांच्या बायका जे पत्नी या तीनही देवांच्या असणाऱ्या पत्नी कोण सावित्री लक्ष्मी आणि पार्वती. या तीनही असणाऱ्या देवांच्या पत्नी म्हणजे बायका. ह्या आता तिघांचं म्हणल्यानंतर बायका म्हणावं लागतं बरं का.
तुम्ही पुन्हा बसल्या बसल्या डोकं चालवताल. मग एकीच नाव सांगितलं आणि बायका बायका म्हणत राहिले. नेमके होतं कसं किती आपल्याला माहीत नाही. व्यवहारात आपण एकमेकाला म्हणतो ना, एकमेकाला काय मग बरं आहे ना, बरं आहे ना, बरं आहे ना. ते म्हणतो का रे, नाही नाही म्हणजे बायका पोरांचं बरं आहे ना. बायको किती असते, एकच. आणि म्हणताना काय म्हणतो आपण, बायका पोरांचं. त्याला काय चार आहे रे. हे बोलता बोलता आपण बोलून जातो. तसं मी बोलतोय. उग डोकं काय चालू नका. नाव एकाचं सांगितलं ना अजून बी होत्या का काय, कोणाला किती होत्या ते तुम्हाला बी माहिती. सगळं सांगत बसायची मी काही गरज नाही. मला एवढंच म्हणायचे, ब्रह्मदेवाची पत्नी असणारी सावित्री, विष्णूंची लक्ष्मी आणि भगवान शंकरांची पार्वती, या तीनही देवांच्या असणाऱ्या या तीन ज्या पत्नी आहेत त्या या अवताराला कारणीभूत ठरल्या. प्रसंग असा आहे, भगवान शिवजी एकदा कैलासामध्ये पार्वती मातेशी चर्चा करत असताना, आदराने आपण माता म्हणायचो, भगवान शिवजी आपल्या पत्नीशी म्हणजे पार्वतीशी चर्चा करत असताना बोलता बोलता बराच विषय लांबला. आणि लांबल्यानंतर मग सहज बोलून जातात भगवान शिवजी, ए तुला अनुसया माहिती का. अनुसया. पार्वती म्हणती कोणती अनुसया. अगं ती विश्वातली थोर पतिव्रता. थोर पतिव्रता म्हटल्यानंतर पार्वती म्हणली, बघा कसलं भोळ आलंय वाट्याला. राहती मी बरोबर म्हणली मसनात, तरी बी नाही माझी याला किंमत. रोज उठून डबा करून देती, कपड्याला इस्त्री मीच करीती, गरम पाणी आंघोळीला मीच देते, तरी बी कौतुक कोणाचं, दुसरीच. येतो ना राग. ए दुसरीचं कौतुक केलं येतो ना राग. तुम्हाला नाही, मला वाटतं ह्यांना विचारलं पाहिजे. वाईट कोणी एक दिवस म्हणले, काय हो तुमचं रोजच आलं की नुसतंच गिळिता, रोज आलं की नुसतंच गिळिता, कधी म्हणताय का भाजी चांगली झाली. हां आज भाजी चांगली झाली, सगळ्यात छान भाजी होती आजची, फार चवदार होती, म्हणतात कधी, म्हणतात कधी. म्हणून एक दिवशी ती जेवायला बसलं आणि जेवायला बसल्यावर त्याच्या डोक्यात आलं, म्हणला स्तुती आपण करत नाही याचं तिला वाईट वाटतं. म्हणून तो सहज बोलून गेला, काही म्हण बर का आजची भाजी सगळ्यात चांगली. तिने ताटच ओढलं, म्हणली शेजारणीची आणली होती तीच आवडली होय तुम्हाला. हे लय अवघड काम आहे. असं सांगितलं मस्त मला बरं वाटतं, पण मला जन्म साजरा करायचा. भगवान शिवजी बोलून गेले, अगं विश्वात सगळ्यात पतिव्रता श्रेष्ठ जर कोण असेल ना तर पार्वती. ऐक, तिचं नाव आहे अनसूया. ऐकल्यानंतर थोडं वाईट वाटलं, अरे आमच्यासारख्या पतिव्रता असताना सुद्धा आमच्याजवळ दुसऱ्यांचं कौतुक करावंच का. तिचा तो पडलेला चेहरा पाहिला आणि भगवान शिवजी बोलतात, ए ऐक 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 ऐक, वाईट वाटून घेऊ नको. जर तुला वाटत असेल ना स्मशान कैलास सोडून मी कुठं जात नाही म्हणून मला बाहेरचं माहीत नाही, तर ऐक, भेटलाच तुला कधी IBNचा पत्रकार, ती सगळीकडे फिरतो, लोकमत 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 घेत, लोकमत घेत, जनमत घेत, सगळीकडेच फिरतो. कोण? नारद. नारदजींची कधी भेट झाली ना जरूर त्यांना विचार. आणि तसंच झालं. नारदजी एक दिवशी आले, नारदांचं आदरातिथ्य केलं आणि आदरातिथ्य केल्याबरोबर त्यांनी ठरलेली कॅसेट टाकली. नारदजी हे आमच्या भोळ्या बाबाला सांगा ना कुणीतरी. खुशाल माझ्याजवळ ते मागच्या महिन्यात सांगत होतं की या विश्वात सगळ्यात मोठी पतिव्रता कोण असेल तर अनसूया. हे असे बघा घरच्याची किंमत माणसाला वाटत नाही. सांगा जरा समजून सांगा. भोळे पण एवढंही भोळं नसावा की मी बावल्यात निघावा. समजून सांगा, समजून. एवढं बोलल्यावर नारद म्हणले, ए ए तीच खरे. पार्वती म्हणली, ह्याच्याकरता खाया घातला होय रे तुला. खाल्ल्या मिठाला तरी जाग ना बाबा. हे बघा आई साहेब, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तर एवढंच ऐकलंय भगवान शिवजींकडून की ती जगातली सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता आहे. पण ऐका, तुम्ही ज्या तिघी जणी समजताना स्वतःला पतिव्रता, ऐक पार्वती, सावित्री, लक्ष्मी, तुम्ही तिघी स्वतःला पतिव्रता समजताना तिघांच्या छोट्या छोट्या तिने बाहुल्यासारख्या पुतळे केलेत. ए आणि तिच्या पायात बांधलेत, पायात.
एवढं सगळं ऐकल्यावर ती पार्वती म्हणली ह्याला नसतं विचारलं तर परवडलं असतं, ह्याने तर आमची लायकीच पार काढून टाकली. तिथून ते उठलं, ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर सावित्रीने आदरातिथ्य केलं आणि सावित्री स्वतःच्या पातिव्रत्याचा टेंबा मिरवायला लागली. नारदजी खरं सांगा मी पतिव्रता आहे ना? नारदजींनी सांगायचं तेच पुन्हा सांगितलं. डोक्यात आणूच नका, पतिव्रता पतिव्रता, जगात श्रेष्ठ पतिव्रता फक्त अनुसयाचे. हे चाललं कुठे? ब्रह्मदेवाकडे, सावित्रीजवळ. आणि तिथून पुन्हा निघालं ते विष्णूंजवळ जाऊन पोचलं. विष्णूची पत्नी कोण? लक्ष्मी. आता ती पत्नी कोणाची? विष्णूची पत्नी आहे. विष्णूची, वैकुंठाधिपती विष्णूंची पत्नी आहे. ती बोलती नारदजी आहे का नाही मी श्रेष्ठ पतिव्रता? नारद म्हणले आवाज जरा खाली घ्या, 12:15 वाजून गेले. क्या आवाज खाली घ्या. काय झालं? काय झालं? गेलतो राव मी कैलासावर पार्वती आई साहेबांकडं, त्यांना बी तोच अहंकार झाला की आमच्या इतका श्रेष्ठ पतिव्रता कोणीच नाही. तिथून निघालो, मी गेलो ब्रह्मदेवाकडे. तिथे गाठ पडली सावित्रीची. सावित्री बी म्हणत होती मला मग आमच्या तिघीसारखी पतिव्रता कोणी नाही. आणि मला वाटलं होतं भगवान विष्णूंच्या पत्नी आहे. तुम्ही तरी थोड्या शहाणे असताल, तुम्ही त्यांच्याच यादीत जाऊन बसला. तुम्ही त्यांची नावं घेताय, स्वतःच्या छातीला हात लावून सांगताय की आमच्या तिघीसारख्या श्रेष्ठ पतिव्रता कोणीच नाही. मग ऐका, हा अहंकार डोक्यातून काढून टाका. तिच्या पुढे तुम्ही इतकं सामान्य आहात. तिघींचेही कटपुतळे बाहुल्या करून तिने आपल्या पायात तोडण्यासारख्या बांधल्यात. ती जागा आहे तिच्याजवळ तुमची. बस करा ही नाटकं आणि वृथा अहंकार काढून टाका. त्यांच्या इतकी प्रतिव्रता श्रेष्ठ मी कुठंच पाहिली नाही. तुम्हाला निव्वळ अहंकार आहे. एवढं सांगितलं तरी गप बसावं ना. नाही फोडाफोडी किती करावं ह्याला तरी माप असावं ना. तिला नाही राहवलं. ती म्हणली नारदजी उपाय तुम्हाला सांगावा लागेल. आता आम्ही पतिव्रता आहोतच, श्रेष्ठ आहोत आणि श्रेष्ठच राहिलो पाहिजे. तिचं पातिव्रत्य कशाने हरण होईल तो उपाय सांगा. आणि मग नारदांनी सांगितलं एक काम करा, तुमच्या तिघांच्याही पतिराजांना तिच्याकडं पाठवा आणि विवस्त्र स्थितीमध्ये भोजन मागायला सांगा. पतिव्रता आहे ती, निश्चितपणे हातबल होईल आणि तिथंच तिचं पातिव्रत्य संपेल. उपाय सांगितला. उपाय सांगितला. ती म्हणली होय नारदजी तुम्ही जाता का? तुम्ही जा की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. नारद म्हणले मी उपाय फक्त सांगतो, मी अंगलट नाही आणीत. मी निघालो. कुणाला पाठवायचं ते बी मी सांगितलंय. तीनही देवतांच्या 3 असणाऱ्या ज्या पत्नी आहेत त्यांना हाच उपाय सांगितल्याचा परिणाम तिघींनी सुद्धा आपल्या पतिराजांना सांगितलं. काहीच माहीत नाही, काहीही करा, अनसुयाकडे जा आणि विवस्त्र स्थितीमध्ये तिला भोजन मागा. 3ही देव गेले बरं का. 3ही देव गेले. गेल्यानंतर एकाच चौकात भेटले. घरून हाकाललं कोणी होतं? होतं देव. ह्यांना हाकाललं कोणी? बोला का मी देव आणू एखादा मग तुम्हाला कळलं. ह्यांना हाकललं कोणी? बायकांनीच ना. अरे देवाला बायकांनी हाकाललं होतं तर तुमचं काय घेऊन बसला उगा तोंड बारीक करून बसत या देवानी. तिन्ही देव एकत्रित आले, विचारपूस झाले कुठं जायचे. तिघांनी 3 ठिकाणं सांगितली पण खरं नाही बोलली. सांगायचं कसं? पण ज्यावेळेस तिघही पुन्हा वळून आत्री ऋषींच्या आश्रमात आले आणि मग त्यांच्या ध्यानात आलं तिघात मिळून सरकार स्थापन केल्याशिवाय आता जमायचं ना. आता त्याला पर्याय नाही.
आणि मग गंमत अशी झाली, आत्री पुढं आले, आत्री ऋषीने त्यांचा आदर सत्कार केला आणि मग तीनही देव बोलतात, महात्मन आमचं काम तुमच्याकडे नाही, जी अनसूया माता आहे त्यांना बाहेर पाठवा, आम्ही खरं तर त्यांच्याकडे आलोय. का आलात म्हणून तिने विचारणा केली, तिने आदरातिथ्य केलं आणि का आलात म्हणून विचारल्यानंतर मग देव बोलतात, आम्हाला तुझ्याकडून भोजन हवंय. भोजन हवंय म्हटल्यानंतर लगेचच म्हटल्या अनसूया माता, एक काम करा, मी भोजन देते, तुम्ही बसा. देव बसले आणि बसलेले देव बोलतात, थांबा, आतमध्ये जाताल, स्वयंपाक करताल, आणताल, खायला घालताल, मग आम्हाला ते खायला नकोय, आम्हाला विवस्त्र स्थितीमध्ये तुमच्याकडून भोजन हवंय. पतिराजांकडे विनंती केली, पहा ना देव आहेत पण काय मागतायत मला. आत्रीने सांगितलं, काळजी करू नको, तिघांच्या हातावरती मस्तक ठेव, लहान लहान बाळ होतील आणि बाळच जर तुझी आहेत आता ती, तर त्यांना तू दुग्धपान करायला काय हरकत नाही. आई आणि लेकरू याच्यामध्ये कसलीही लाज शिल्लक राहत नाही. तिला ते पटलं. तीनही देवतांच्या मस्तकावरती हात ठेवले बरं का. तिन्ही देवांच्या मस्तकावर हात जसे ठेवले तसं विष्णू म्हणायचं, ब्रह्मा. किळीच्या पाना एवढी झाली. तिघांनाही तिने विवस्त्र स्थितीमध्ये दुग्धपान केलं स्वतःचं. ऐका, तोपर्यंत ती स्वतंत्र होते. ते देव तोपर्यंत स्वतंत्र होते, पण हातावर म्हणजे मस्तकावर हात ठेवल्यानंतर ती लहान बाळं झाली. देव सगळे पारतंत्र्यात गेले, त्या पतिव्रता अनसूयाच्या ताब्यात गेले. एवढे ताब्यात गेले, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जेवण झाले, दुग्धपान केले, पण जाता कुठे येते, बंदिवासात पडल्यासारखं झालं. तिनही देवांना घेतलं, तिने पाळण्यात टाकलं आणि जवळजवळ असं 6 महिने गेलं. मी कवर उभा राहू. 6 महिने गेलं. 6 महिने झालं ना, तरी भगवान शंकर म्हणायचे विष्णूला, विष्णू मी तर बोळाच आहे राव, तुम्हाला चतुरातू शिरोमणी म्हणलं होतं, तुम्हाला अक्कल नव्हती का, हे कळत नव्हतं का, पुढं असला घोटाळा होणार आहे म्हणून. बायकांचं ऐकलो राहून हा उद्योग करून घेतला आणि इथं आलोय. आता परत तरी जाता येतंय का, करायचं काय. भगवान विष्णू म्हणले, चतुरातू शिरोमणी म्हणले गाड्या मला, पण आता काय माझी बी अक्कल चालत नाही. ब्रह्मदेव म्हणले, तुमची चालत नाही तर माझी कुठं बसू. 6 महिन्याचा काळ गेला निघून, कुणाची कुणाला मेळ लागाना. आणि 6 महिन्याने पुन्हा नारद तिघींकडे जसं फिरायला गेलं तसं तिघी बी म्हणतात, कुठे फॉर्म भरायला गेलं ते आलंच नाही. ती प्रचारण तिकीटन चिन्हन मातीत गेलं म्हणली, ते आलंच नाही, परत गेलं कुठं. तसं ते म्हणले, आवाज घ्या खाली, तुम्हाला लय उर्मटपणा झालता तुमच्या पातिव्रत्याचा. ऐका, तुमचे तिघींचेही मालक, तिघींनाही सांगितलं, तुमचे प्रत्येकाचे मालक अनुसयेकडे जा आणि घेऊन या. तेवढ्याच तोरात निघाल्या. पतिव्रता होत्या ना. इकडं काय कॅशिट पलटी झाली कुठं माहिती. तिघी गेल्या, तिघींचंही पूजन अनसूया मातेने केलं. देवांच्या पत्नी आहेत त्या. तिघींचंही पूजन केलं आणि तिघींचं पूजन केल्यानंतर मग ते म्हणतात, अनसूया आमचे पतिराज इकडे आले होते नारदजींच्या सांगण्यानुसार, ते कुठे आहेत, त्यांना घेऊन या. घेऊन या म्हटलं की अनसूया माता म्हटल्या, चोका तिकडे ती, तुम्ही जा घेऊन जा, तुमच्या तुम्हीच निवडा, तुमच्या तुम्हीच निवडा आणि तुम्हीच घेऊन जा. म्हणून विष्णूची कोण लक्ष्मी पुढं गेली आणि लक्ष्मी पुढं गेल्या म्हणती, बया बदल होईल पण एवढं मशीनच बदललं मला वाटलं नव्हतं. सावित्री बी गेली, ती तशीच परत आली. पार्वती गेली, ती तशीच परत आली. तिघींच्याही लक्षात आलं आपल्याला निवडणं अशक्य आहे. आपलाच मालक कोण आहे आपल्याला कळेना. हे जिने बनवलं ना, यांना लहान
ते निश्चितपणे यांच्यापेक्षा सामर्थ्यवान असेल तर ते आपल्यापेक्षा सामर्थ्यवान का नसेल? जर ती ब्रह्म विष्णू महेश यांच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे याचा अर्थ ती माझ्याही पेक्षा सामर्थ्यवान आहे. शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यानंतर मग बोलतात माता अनुसया आम्ही शरण आलोय, आता एक काम करा. काय? आमचे पतिराज आम्ही नाही ओळखू शकत, आम्हाला कळलं तू महान आहे. एक काम कर, आमचे पती आमच्या ताब्यात जसे पूर्ववत होते तसे करून दे. म्हणून अनसुया माता पुढे गेली, तिघांच्याही मस्तकावर पुन्हा हात मांडले आणि तीनही देव पूर्वी जसे होते तसे प्रगट झाले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मायका तीनही बाळ मोठी झाली, लक्षात आले आपले पतिदेव कोण आहे. पुन्हा एकदा तीनही पत्नी असणाऱ्या त्या लक्ष्मी सावित्री पार्वतीने शरणागती पत्करली, साष्टांग दंडवत घातलं आणि आपल्या पतिराजांना घेऊन निघता क्षणी ज्यावेळेस ते जातायत असं लक्षात आलं त्यावेळेस ती अनसुया माता बोलती, थांबा. मूळ रूपात लहान रूपात होता तर तुमची इथून जागा बदलायची सुद्धा ताकद नव्हती आणि पूर्ण रूपात जर मी तुम्हाला आणलं तर आता खुशाल तुम्ही निघाला. बाबांनो, अरे 6 महिने माझं दूध पिलंय तुम्ही, मला तुमचा लळा लागलाय. मला तुम्हाला माझा किती लळा लागला मला माहीत नाही, पण मला तुमचा लागलाय लळा. म्हणून मी तुम्हाला सांगते, आता माझ्या इच्छेखातर तुम्हाला इथं राहावं लागेल. तुकोबारायांच्या प्रमाणात बोलतो, आता दृष्टी पुढे आईसाची तुरा जो मी तुझ पाहे वेळोवेळा जो मी तुझं पाहे वेळोवेळा. तिचं मनोगत जाणलं आणि मग तीनही परमात्म्याने आपला अंशात्मक रूपामध्ये जो परमात्मा स्वतःचं रूप तयार केलं ते रूप म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय. फुलं मिळली सगळ्यांना, पुष्पवृष्टी करायची. त्याच्यानंतर 2च मिनटं मी फक्त घेईल आणि सेवा संपलेली असेल. मला देता का? धरी अवतार विश्वतारावया, हरि अवतार विश्वतारावया, हरि अवतार विश्वतारावया. अत्रीची अनुसया गरोदर, अत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण दिनी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण दिनी. पौर्णिमा माघ मार्गशीर्ष, ऋतुवासर उत्सव काळ, ऋतुवासर उत्सव काळ, ऋतुवासर उत्सव काळ. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण केले, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण केले. श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा 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 दिगंबरा.
होता, ऋतू कोणता, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी, पूर्णतिथी म्हणजेच तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. महाराज बोलतात निर्गुण निराकार परमात्मा एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. तुकाराम असो, वेळ भरपूर झालेला आहे. एक लक्षात घ्या, मानवी जीवन हे फुलासारखं आहे. फुल रस्त्यावर पडलं तरी ते कोमजणार आहे आणि फुल देवाच्या पायावर जरी गेलं तरी ते कोमजणारच आहे. पण एक लक्षात घ्या, रस्त्यावरच्या फुलाला जनावरं सुद्धा तुडून जाणार आहे, पण देवाच्या पायावरती गेलेल्या फुलाला प्रत्येकजण देवाच्या पाया पडताना फुलाच्या सुद्धा नतमस्तक होणार आहे. म्हणून आपलं आयुष्य रस्त्यावरच्या फुलासारखं बनवायचं की आपलं आयुष्य देवाच्या पायावरच्या फुलासारखं बनवायचं हे आपणच ठरवायचं. पण मला वाटतंय निंदनीय जीवन होण्यापेक्षा आपलं जीवन वंदनीय व्हावं, आणि वंदनीय व्हावं असं वाटत असेल ना, तर आपलं जीवन हे देवाच्या चरणावरती निश्चितपणे समर्पित करावं. कारण त्याचा नियम आहे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद केले.